मॉलमध्ये सामान घेण्यासाठी आलो होतो, पण इथे एक रोबोटच लोकांना मदत करताना दिसला. पण त्याआधी पाहूया आजच्या शॉपिंगमध्ये आम्हाला काय-काय मिळालं. चला, सुरू करूया आजचा व्लॉग. नमस्कार मंडळी, मी शनी आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवर. आज आपण फिरणार आहोत लुलू हायपर मार्केट आणि IKEAमध्ये. आता आपण आलोय लुलू मार्केटमध्ये. सगळ्यात आधी आम्ही फ्रेश व्हेजिटेबल सेक्शनमध्ये आलोय. इथे मशरूम आणि रंगीबेरंगी शिमला मिरची होती. टोमॅटोचे पण किती प्रकार आणि लिंबू तर एवढ्या वेगवेगळ्या आकाराचे आणि प्रकाराचे होते की आपल्या घरी असलेलं एकच लिंबू आता साधं वाटायला लागलं. त्यानंतर फळाच्या सेक्शनमध्ये आलो. इथे मोठमोठी कलिंगड होती. खरंच एक कलिंगड उचललं की जिमचं मेंबरशिप घेण्याची गरज नाही. त्यासोबत ॲव्होकाडो, ड्रॅगन फ्रूट आणि किवीसारखी अनेक फळं होती. हा आहे लुलूमधला ड्रायफ्रूट सेक्शन. इथे बदाम, अक्रोड, काजू, पिस्ता आणि खजुरांच्या तर अनेक व्हरायटी इथे पाहायला मिळतात. मागच्या ब्लॉगप्रमाणे इथे पण दुबईची सर्वात आणि खूप चर्चेत असलेली कुनाफा चॉकलेटसुद्धा इथे पाहायला मिळाली. सोशल मीडियावर ही चॉकलेट खूप व्हायरल आहे. हा आहे लुलूचा हेल्पिंग रोबोट. हा रोबोट लोकांना मॉलमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जाण्यासाठी मदत करतो. पूर्वी आपण मॉलमध्ये एखादं सेक्शन शोधण्यासाठी लोकांना विचारायचं, पण आता त्यासाठी रोबोट तुमच्या मदतीला तयार आहे. आजकाल टेक्नॉलॉजी किती पुढे गेली आहे हे अशा गोष्टी पाहिल्यावर जाणवतं. आता मार्केटमध्ये मला दिसली झेंडूची फुलं. ती फुलं पाहताच लगेच आपल्या दसऱ्याची, सणांची आणि घरच्या आठवणी डोळ्यासमोर आल्या. खरेदी पूर्ण झाल्यावर आम्ही वापरलं सेल्फ चेकआउट सिस्टम. मागच्या व्हिडिओप्रमाणे इथे पण स्वतःच सगळे प्रोडक्ट स्कॅन करा, कार्डने पेमेंट करा, काम संपलं. एकदम फास्ट आणि सोपी प्रक्रिया. त्यानंतर आपण IKEAमध्ये चाललोय. लुलू आणि IKEA एकमेकांना कनेक्टेड आहे, त्यामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी बाहेर जाण्याची गरज नाही. IKEAमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फर्निचर आणि घरासाठी लागणारे वस्तू पाहायला मिळतात. सोफा, टेबल, बेड, किचनसाठी वस्तू, लाईट्स आणि घर सजवण्यासाठी अनेक ॲक्सेसरीज इथे आहेत. मला IKEAमधली गोष्ट आवडते ती म्हणजे त्यांची फर्निचर वेगवेगळ्या रूम सेटअपमध्ये दाखवली जातात. त्यामुळे एखादी वस्तू आपल्या घरात कशी दिसते याची कल्पना करायला सोपं जातं. मॉलमधून बाहेर पडताना काही लाईव्ह कार्टून कॅरेक्टर्स भेटले. त्यांनी हायफाय दिली आणि एकदम बालपणाच्या आठवणी जाग्या झाल्या. काही गोष्टींसाठी वय नसतं, आनंद तिथेच मिळतो. आणि तुम्हाला ह्या कॅरेक्टरचं नाव माहीत असेल तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा. दुबईमध्ये सुपर कार्स तर खूप आहेत. आता आपण आमच्या कार पार्किंगच्या समोरच एक टोयोटा सुप्रा दिसली. कार प्रेमींसाठी हा दिवसाचा शेवटचा बोनस होता. तर मंडळी, असा होता आजचा आपला लुलू आणि IKEA एक्सप्लोअर करायचा दिवस. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये सांगा तुम्हाला लुलूमधला कोणता भाग सर्वात जास्त आवडला. पुन्हा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदित राहा.